अनपेक्षित लग्नगाठ भाग 7. युविका फोन तर करते पण खूप रिंग होऊन पण सचिन फोन उचलत नाही, म्हणून ती रागाने फोन कट करणार. तोपर्यंत कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोन घेऊन बोलते. तसं युविका त्याला आपण कोण बोलत आहात आणि सचिन कुठे आहे विचारते. मॅडम, ज्यांचा हा फोन आहे त्यांचा थोडा वेळापूर्वी पनवेलजवळ ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना DY पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यांचा फोन लॉक आहे म्हणून आम्हाला कोणाला कळवता येत नाही. तुम्ही त्यांच्या घरच्यांना ओळखता असेल तर जरा त्यांना कळवा. एवढं बोलून तो व्यक्ती फोन ठेवून देतो. युविकाला काही सुचत नसतं आणि तिच्या डोळ्यात फक्त पाणी येत असतं. तेवढ्यात निशा तिथे येते. निशा म्हणते, काय झालं युविका, तू का रडत आहेस आणि अजून इथे काय करतेस? तू मगाशीनच निघाली होतीस ना? ती एकाच वेळेस सगळे प्रश्न तिला विचारते. युविका म्हणते, सचिनचा ॲक्सिडेंट झाला आहे. निशाच्या बोलण्याने ती स्वतःचे डोळे पुसत तिला सांगते. निशा म्हणते, कधी आणि कुठे? तिला तिच्या गाडीवर बसून पाणी देत विचारते. युविका म्हणते, पनवेलला. युविका थोडं पाणी पिते आणि शांत होऊन तिला सांगते, 1 मिनिट हा निशा, मी जरा एक कॉल करते. बोलून युविका लगेच पप्पांना कॉल करते आणि त्यांना सचिनचे ॲक्सिडेंट झाल्याचं सांगते. मोरे म्हणाले, युविका, तू आता कुठे आहेस आणि तुला कोण बोलले हे? युविका म्हणते, मी ऑफिसजवळ आहे. सचिन आज येणार होता म्हणून मी त्याला कॉल केला होता. तेव्हा कोणी दुसऱ्याच व्यक्तीने फोन अटेंड केला. त्यांनी हे सांगितलं. मोरे म्हणाले, बाळा, तू ठीक आहेस ना आणि त्याच्या घरी माहीत आहे का हे? युविका म्हणते, हां, मी ठीक आहे, पण त्याच्या घरी माहीत नाही म्हणजे तसं त्या व्यक्तीने घरच्यांना कळवा म्हणून सांगितलं आहे. मोरे म्हणाले, तू आता लगेच घरी ये. मी पण पोहोचेन अर्ध्या तासात. मग आपण हॉस्पिटलला जाऊ आणि पाटीलना कळवतो. युविका म्हणते, तुम्ही बोला त्यांच्यासोबत, पण मी इथूनच डायरेक्ट हॉस्पिटलला जाते. कोणीतरी तिथे पाहिजे ना, आणि घरी आले तर लेट होईल. मोरे म्हणाले, कॅब बुक कर जाताना. पाटीलला पण घेऊन जा. त्यांचं घर ऑन द वे आहे. मी आणि आई पण लगेचच येतो आणि तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक असेल. मोरे लगेच पाटीलला फोन करून झालेली गोष्ट सांगतात. युविका पण लगेच कॅब बुक करते. निशा पण तिची कॅब येईपर्यंत तिच्याबरोबर थांबते आणि तिला धीर देत असते. निशाला तिच्या मुलाला घ्यायला जायचं असतं म्हणून तिला युविकाबरोबर जाता येणार नसतं. तोपर्यंत कॅब येते. निशा तिला कॅबमध्ये बसवते आणि काळजी करू नकोस, तू ठीक असेल. मी तुला थोड्या वेळाने परत कॉल करते आणि तू स्वतःची काळजी घे बोलते. युविका थोड्याच वेळात सचिनच्या बिल्डिंग खाली पोचते. सचिनचे आई बाबा तिची वाट बघतच उभे असतात. युविका पोचल्यावर लगेचच ती निघतात. सचिनचे बाबा युविकाला तू बरी आहेस ना विचारतात. ती फक्त मानेनेच हो बोलते. सचिनच्या आईची मात्र अवस्था काही ठीक नसते आणि त्या फक्त रडत असतात. युविका त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. आई, सचिन एकदम ठीक असतील. तुम्ही प्लीज रडू नका. आणि अजून आपल्याला नक्की काय झालं असेल हे पण माहिती नाही, म्हणून आपण प्रार्थना करू की सगळं ठीक असू दे. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलला पोहोचतात. युविकाचे आई पप्पा पण त्यांच्या मागोमाग पोहोचतात. सचिनला शुद्ध आली असते म्हणून डॉक्टर त्याला चेक करत असतात आणि सगळे बाहेर बसून त्याची बाहेर येण्याची वाट बघत असतात. सचिनच्या आईचं रडणं काही थांबत नसतं म्हणून युविकाची आई त्यांना समजावत असतात आणि युविका पण त्यांना हात धरून त्यांच्या बाजूला बसली असते. मोरे आणि पाटील मात्र सतत फेऱ्या मारत असतात. तोपर्यंत डॉक्टर बाहेर येतात. तसे सगळे त्यांच्या जवळ जाऊन उभे राहतात. मोरे त्यांना सचिनबद्दल विचारतात. सचिन एकदम ठीक आहे, फक्त डोक्याला आणि उजव्या हाताला थोडं लागलं आहे. आजची रात्र फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवू आणि उद्या डिस्चार्ज देऊ. तुम्ही आता त्यांना भेटू शकता. ते सांगून डॉक्टर निघून जातात. तसे सगळेजण रूममध्ये जातात. युविका मात्र बाहेरच थांबते. एवढा वेळ जरी ती शांत असल्याचं दाखवत असते, पण तिच्या मनाची जी काही अवस्था असते ते तिलाच माहिती असते. सचिन बरा असल्याचं डॉक्टरांनी सांगून सुद्धा तिची आत जाण्याची हिंमत होत नाही, म्हणून ती बाहेरच बसून राहते. सचिनची आई लगेच जाऊन त्याच्या बाजूला बसतात आणि त्याला जास्त लागलं तर नाही चेक करतच त्याला बडबड करत असतात. मात्र त्यांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात. बरं झाला युविकाने तुला फोन केला म्हणून, आम्हाला वेळेत कळलं, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. आणि तू तर नेहमी काळजीपूर्वक गाडी चालवतो ना रे, मग आज काय झालं? पाटील विचारतात. आई बाबा, मी ठीक आहे.
मला काही जास्त लागलं पण नाही आहे आणि डॉक्टर पण बोलले आहेत ना उद्या डिस्चार्ज देणार म्हणून. आणि राहिला प्रश्न माझ्या गाडी चालवण्याचा, तर मी गाडी नीट चालवत होतो. रॉंग साईडने एक गाडी आली. तिच्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी दुसरीकडे वळली आणि ती डिवायडरला जाऊन आदळली. बस एवढंच. सचिन बोलतो, खरं काय आहे हे तर फक्त त्यालाच माहीत असतं, कारण गाडी चालवताना त्याचं लक्ष जे नसतं. युविकाचे आई पप्पा पण त्याला कसं वाटते, बाकी काही त्रास होत नाही ना विचारतात आणि गाडी चालवताना थोडी काळजी घेत जा बोलतात. सचिन पण हो पप्पा यापुढे अजून काही काळजी घेईन तो बोलतो, पण त्याची नजर मात्र युविकाला शोधत असते. म्हणून तो तिच्या पप्पांना युविका कुठे आहे विचारतो. तसे ते सगळे मागे बघतात, पण ती तिथे नसते. युविकाचे बाबा 1 मिनिट, मी आलोच बोलून बाहेर जायला निघतात, तर पाटील त्यांना थांबवतात आणि बोलतात, मी घेऊन येतो तिला, तुम्ही बसा. ते बाहेर जातात आणि बघतात तर युविका एका बेंचवर बसून रडत असते. मग ते तिच्याजवळ जाऊन बसतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तशी ती लगेच डोळे पुसून त्यांच्याकडे बघते आणि बोलते, हा बाबा बोला. युविका, बाळा तू आता का रडते आहेस? सचिन एकदम बरा आहे आणि डॉक्टर पण बोलले की उद्या त्याला घरी सोडणार. आणि एवढा वेळ तू आम्हाला सांभाळत होतीस, मग आता काय झालं? चल, सचिन तुझी वाट बघतोय, तुला नाही का भेटायचं त्याला? सचिनचे बाबा तिला थोडं शांत करून आत घेऊन जातात. आतमध्ये गेल्यावर युविका फक्त एकदा सचिनकडे बघते, पण तिच्याकडे बघून मात्र सचिन समजून जातो, आज तर माझं काही खरं नाही. मी जरा डॉक्टरांना भेटून येतो, तो बोलून पाटील बाहेर जायला निघतात. आणि मी पण येतो तुमच्या बरोबर, ते बोलून मोरे पण त्यांच्या बरोबर जायला निघतात. जाताना ते युविकाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला बोलतात, तो एकदम बरा आहे, टेन्शन घेऊ नकोस. मग युविका पण त्यांच्याकडे बघून थोडी हसते आणि हो पप्पा बोलते. सचिनची आई पण तिला जवळ घेते आणि तिला सचिनच्या बाजूला बसवते. तू बस इथे, आम्ही आहोत बाहेर, ते बोलून त्या दोघी पण निघून जातात. आता मात्र रूममध्ये पूर्ण शांतता असते. सचिन तिच्याकडे बघत असतो की ती काहीतरी बोलेल, पण ती एक शब्द पण बोलत नाही. म्हणून सचिनच तिला बोलतो, युविका काहीतरी बोल ना. युविकाच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. मी काय बोलू? माझ्या बोलण्याने काही फरक पडणार आहे का? आज 3 दिवस झाले नाही तू माझा फोन अटेंड केला नाही, ना मेसेजचा रिप्लाय दिला नाही, मग आता माझ्या बोलण्याची काय गरज आहे? तुला फोन केल्यानंतर कोणी दुसरंच फोन घेऊन तुझ्या ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगतो, तेव्हा मला काय वाटलं असेल ह्याची तू कल्पना पण नाही करू शकत. माझं सोडून दे, मी तुझ्या आयुष्यातील येऊन फक्त 2 महिने झाले आहे, म्हणून मी तेवढी इम्पॉर्टंट नसेल देखील, पण आईबाबांचं काय, त्यांची काय अवस्था झाली होती ह्या 2 तासात, त्याचा तरी विचार करायचा ना. आणि अशी कशी गाडी चालवत होतास? आज तुझं ड्रायव्हिंग तर चांगलं आहे. युविका रडतच सगळं बोलत होती आणि तिच्या डोळ्यातूनच नाही तर बोलण्यातून पण त्याच्याबद्दल असलेली काळजी, प्रेम आणि त्याला गमावण्याची भीती हे सगळं दिसत होतं. तिला एवढं व्यक्त होताना बघून सचिन तिला लगेच त्याच्या जवळ घेतो. तसं तीही त्याला लगेच मिठी मारते आणि रडायला लागते. सचिन तिला थोडा वेळ रडून देतो आणि नंतर तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला सॉरी बोलतो. सचिन, तुला काही झालं असतं तर. युविका पुढे काही बोलण्याच्या आधीच सचिन तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि बोलतो, अगं मी एकदम ठीक आहे, मला काही झालं नाही आहे. आणि मी ज्या युविकाला ओळखतो ती तर खूप स्ट्रॉंग आहे ना. मग तू आज का अशी रडते आहेस? चल लवकर, रडणं थांबव. रडताना माझी युविका चांगली दिसत नाही. तशी युविका त्याच्या हातावर एक फटका मारते आणि डोळे पुसत बाजूला होते. सचिन म्हणतो, आई ग, अगं काय करतेस तू? आधीच हात दुखतोय माझा. युविका म्हणते, सॉरी, माझ्या ते लक्षात नाही आलं. तसं लगेच सचिन तिला पुन्हा त्याच्या जवळ घेतो आणि बोलतो, रागात का होईना, माझं नाव तर घेतलंस ना. आणि प्लीज आता परत आहो जाहो नको बोलूस, ते मी बघेन. युविका थोड्या नाटके रागात बोलते. तेवढ्यात माया आणि अमित भाऊजी तिथे येतात. युविका लगेच सचिनपासून थोडी बाजूला होते. अमित म्हणतो, काय झाले साहेब, डिस्टर्ब तर नाही केलं ना? सचिन म्हणतो, काही काय भाऊजी, या ना. अमित म्हणतो, मग कुठे गणित चुकलं आज? काय आहे ना, तुमच्या ड्रायव्हिंग बरोबर आज माझ्या पण ड्रायव्हिंगचा उद्धार केला आहे तुमच्या ताई साहेबांनी. माया म्हणते, सचिन तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू कसा आहेस ते सांग. अमित म्हणतो, अरे तू त्याच्या गुरुचा अपमान केला आहेस तर त्याला माहीत नको का हे?
सचिन म्हणतो, काय ग ताई, त्यांची काय चुकी आहे? आणि मी एकदम मस्त आहे. अमित म्हणतो, तेच तर बोलत होतो ना मी. माया म्हणते, तुमच्या दोघांबरोबर बोलण्याचा काही फायदा नाही. युविका, तू कशी आहेस? युविका म्हणते, मी ठीक आहे. माया म्हणते, यू आर व्हेरी स्ट्रॉंग गर्ल. आज जशी सिच्युएशन तू हँडल केली आहेस तसं मलाही नसतं जमलं. युविका आणि माया दोघी बोलत असतात. त्यांचं लक्ष नाही पाहून अमित सचिनच्या जवळ जाऊन हळू आवाजात विचारतो. अमित म्हणतो, पाहिलं भांडण का? सचिन म्हणतो, नाही, असं काही नाही. त्याच्याकडे बघून थोडं आश्चर्याने आणि गोंधळून बोलतो. अमित म्हणतो, असं का बघतोय? तुझं ड्रायव्हिंग माहीत आहे मला आणि ते मीच शिकवलं आहे, विसरू नकोस. गाडी चालवताना अशी चूक तू करणार नाहीस आणि मी तुला आज ओळखत नाही. सचिन म्हणतो, असं खरंच काही नाही. अमित म्हणतो, हे बघ, तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण असं ॲक्सिडेंट तेव्हाच होतो जेव्हा गाडी चालवताना काही वेगळे विचार चालू असतो आणि ड्रायव्हिंगवर लक्ष नसतं. आता मात्र सचिनकडे बोलायला काहीच नसणं म्हणून तो फक्त हो बोलतो. युविकाला रातचा फोन येतो म्हणून ती बाहेर जाते आणि हे तिघे गप्पा मारत बसतात. युविका फोनवर बोलत असताना दोघांचे पण आई वडील आतमध्ये जातात. राज म्हणतो, सचिन कसा आहे? युविका म्हणते, ठीक आहे, फक्त थोडं डोक्याला आणि उजव्या हाताला लागलं आहे. राज म्हणतो, आणि तू? युविका म्हणते, मी पण बरी आहे. राज म्हणतो, नक्की ना? नाहीतर माहीत पडायचं हॉस्पिटलमध्ये नदीचं पाणी भरलं म्हणून. युविका म्हणते, तू आता समोर असतास तर नक्की मार खाल्ला असतास. ती थोडं चिडून बोलते. राज म्हणतो, अगं चिडतेस कशाला? खरं तेच तर बोलतोय ना. युविका म्हणते, तुझं झालं असेल तर मी फोन ठेवते. बोलून रागानेच फोन ठेवून देते. निशा आणि जान्हवीचे पण फोन येऊन गेले असतात म्हणून ती त्यांना मेसेज करून सचिन ठीक असल्याचं सांगते आणि आज जाते. तिथे सचिन मात्र सगळ्यांना सांगत असतो की रात्री कोणी थांबायची गरज नाही आहे आणि तुम्ही सगळे आता घरी जा आणि सकाळी लवकर या. माया म्हणते, ए युविका, आता तूच सांग याला की अमितला राहू दे आज. सचिन म्हणतो, अगं पण खरंच गरज नाही आहे ताई, मी ठीक आहे ना. युविका त्याच्या आई पप्पांच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि त्यांना हळूच विचारते, तुम्हाला दोघांना काही प्रॉब्लेम नसेल तर मी रात्री इथे राहिले तर चालेल का? ते दोघं पण तिला हो बोलतात. मी काय विचार करत होतो, जर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर युविकाला थांबू द्या रात्री. मोरे बोलतात, मोरे तिची आधीच खूप धावपळ झालेली आहे, तिला आराम करू द्या आणि मी अमितला इथे नाही थांबू देणार आहे. मीच थांबते आहे आज इथे. पाटील बोलतात, अमित एकदा सचिनकडे बघतो. युविका थांबणार ऐकून ते लगेच खुश होतो म्हणून अमित लगेच बोलतो, मला असं वाटतंय की युविकाला थांबू द्या. असं पण सचिन तर आपलं काही ऐकणार नाही. तसे सगळे हसायला लागतात. युविका सचिन मात्र मान खाली घालून बसतात. मग सगळेजण दोघांचा निरोप घेऊन निघून जातात. तेवढ्यात जेवण येतं. सचिन लगेच थोडं बनवत बोलतो, मला नको हे जेवण, आज तर हेच जेवावं लागणार आहे. तुला आज पेशंट आहेत तू. ती त्याला थोडं चिडवत बोलत असते. मग तो लगेच रागाने जेवायला सुरुवात करतो. उजव्या हाताला लागलं होतं म्हणून डाव्या हाताने खाण्याचा प्रयत्न करत असतो. तसं युविका लगेच त्याच्या समोर बसते आणि त्याला भरवायला सुरुवात करते. अगं पण तू काय खाणार आहेस? सचिन जेवताना जेवतच विचारतो. खाली कॅन्टीन आहे, थोड्या वेळाने जाऊन खाईन मी. त्याचं जेवण झाल्यावर तीही खाली जाऊन जेवून येते. तोपर्यंत नर्स येऊन सचिनला मेडिसिन देऊन जातात. युविका त्याच्या बाजूला येऊन बसते. तो तिचा हात हातात घेऊन बोलतो, थँक्यू सो मच, आज तू इथे थांबलीस आणि सॉरी माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला. ठीक आहे, पण आता हे सगळं बोलत बसायची वेळ नाही आणि मला भांडायचं आहे तुझ्याबरोबर, पण आता नको. आपण हे नंतर कंटिन्यू करू आणि तू आताच मेडिसिन घेतले आहेस ना, तर आता फक्त आराम करायचा आहे. युविका त्याला बोलते. सचिन म्हणतो, पण थोडा वेळ तर बोलू शकतेस ना? अजिबात नाही, आता डोळे बंद करायचे आणि झोपून जायचं. युविका त्याला जबरदस्ती झोपायला लावते आणि मेडिसिनमुळे त्याला लगेच झोपही लागते. तो तसाच युविकाचा हात पकडून झोपला असतो. युविका त्याच्याकडे बघते आणि डोक्यावरून हात फिरवत लवकर बरा हो बोलते आणि त्याच्या हातावर किस करते. सकाळी लवकर येऊन अमित आणि बाबा डिस्चार्जची प्रोसिजर पूर्ण करतात. सचिनला घरी घेऊन गेल्यावर अमित लगेच युविकाला पण घरी सोडतो आणि आज पूर्ण दिवस आराम करायचा सांगून निघून जातो. संध्याकाळी संपूर्ण मोरे फॅमिली सचिनला भेटायला जाते. काय मग जिजू, काल रात्री आराम केलात की रात्रभर मॅडमचा लेक्चर ऐकलात?
गाडी कशी चालवायची यावर म्हणून राणी बोलत असते आणि युविका तिला डोळ्यांनीच गप्प बसायला सांगते. म्हणून तर तिला तिथे ठेवलं होतं रात्री. अमित पण लगेच तिच्या बरोबर सामील होतो. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर सगळे घरी जातात. 2 दिवस सचिन घरीच आराम करतो. युविकाचं प्रोजेक्ट कम्प्लीट होतं आलं असतं म्हणून ती पण ऑफिसमध्ये बिझी असते. तरीही सकाळी ऑफिसला जायच्या आधी आणि ऑफिस नंतर त्याला भेटायला घरी जात असते. थोडं बरं वाटल्यावर सचिन पुण्याला जातो. दोघांच्या घरचे पण सगळे लग्नाच्या तयारीत बिझी होतात. कारण लग्नाला फक्त 1.5 महिना राहिला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील भागात. धन्यवाद.